नमस्कार, आपण पाहत आहात कौल महाराष्ट्राचा आवाज जनतेचा. कलिंग विधानसभाचे इकडचे नेते जे उभाटा गटाचे माजी नगरसेवक आहेत शगुनजी नाईक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. येणाऱ्या महानगरपालिकेसाठी ही जोरदार तयारी आहे का आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. शगुनजी, काय सांगाल, हा प्रवेश जो झाला आहे तो स्थानिक लोकांमुळे केला आहे की कार्यकर्त्यांना विचारून केला आहे का तुम्ही वैयक्तिक भूमिका घेतली? मी काही कार्यकर्त्यांना विचारलं आणि वैयक्तिक भूमिका दोन्हीमध्ये. याच्यामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेसाठी तुमची तयारी आहे का? हो, महानगरपालिकेसाठी तयारी? हो, तयारी आहे. इकडचे जे नेते आहेत माननीय आमदार संजय पोतने साहेब यांना कंटाळून किंवा त्यांच्यामुळे हा निर्णय घेतलाय का? कंटाळा असं मी कोणाचं नाव घेत नाही वैयक्तिक, पण स्थानिक शाखेमध्ये स्थानिक राजकारण बरंच मला बऱ्याच गोष्टीमध्ये डावललं जात होतं. कुठल्या प्रक्रियेमध्ये डावललं जात होतं आणि कुठेतरी आमचा अपमान करत होते, अपमान होत होता. त्याचबरोबर कुठल्याही ह्याच्यामध्ये घेत नसताना आणि कुठला पूर्णपणे डावलत होते. आणि हल्ली तर 2 महिने तर जास्त प्रकार वाढलेला डावलण्याचा आणि कोणातरी दुसऱ्याला पुढे करणं. पण करायचं हरकत नाही, पण अजून आरक्षण पडलं नाही, काय नाही, किंवा कोणाला तरी सांगून जर इतर कोणाला द्यायचं असेल मला आधी सांगितलं असतं हरकत नव्हतं, आम्ही स्वतःहून हे केलं असतं. परंतु लपून छपून करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेत्यांतली आपसातली काय म्हणतात त्याला, नेत्यांची आपसातली चढावण ह्या राजकारण बरंच चाललं आहे सध्याच्या त्या सेनेमध्ये आपसामध्ये. त्या राजकारणालासुद्धा आम्ही कंटाळलो, कार्यकर्तेसुद्धा कंटाळलेले आहे बरेचसे. हा सगळा विचार केला तर आपल्याला त्या निघण्यात तिकीट तर मिळणार नाही. त्याशिवाय तिकीट मिळण्यापेक्षा आणि इतर कुठल्या गोष्टीपेक्षा आज जायचं असतं आम्ही तर केव्हाच गेलो असतो. परंतु मला BJP, काँग्रेस म्हणा किंवा शिंदे गटात अनेक ऑफर होत्या, पण त्यावेळी गेलो आम्ही एकनिष्ठ होतो. पण वरिष्ठांपर्यंत कळवलं, विभाग प्रमुख चिटणीस असेल किंवा उद्धव ठाकरेपर्यंत आम्ही सगळं भेटून आलेलो आहोतो. परंतु त्याचं म्हणावं तसं काय परिणाम झालेला दिसत नाही, काही नाही आहे. त्यामुळे शेवटी काय असतं, शेवटी आम्ही शिवाजी महाराज मावळे आहोत. मावळ्यांचा अपमान किंवा जो अपमान आणि जो अहंकार दुखावला गेला, तर अहंकार आम्ही कधी दुखावलेल्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे का अहंकार कोणाचं रामू बनून जगण्यापेक्षा रामा बनून जगलेलं बरं. रामू म्हणून जगायचं आपल्याला इच्छा नव्हती तिथे नंतर. तर म्हटलं आता आपण बाहेर पडलेलं, आपण इथे वातावरण आता खराब होत चाललं, बरोबर नाही आहे, तर आपण बाहेर पडलेलं योग्य निर्णय आता घेतलेला बरा आहे. त्यात करून आम्ही डायरेक्ट शिंदे साहेबांनी इथला सर्वे केला आणि एक आश्वासक चेहरा बघून मला अनेक वेळा हे करत होते. परंतु आपलं जाणं, पण शेवटी इथल्या राजकारणाला आम्ही कंटाळून मग निर्णय घेण्यात आला की डायरेक्ट जर आपला पक्ष आपली दखल घेत नसेल, त्याला विचार करत असेल, तर कोणीतरी खालच्या लोकांचं वरिष्ठ ऐकत असतील किंवा वरिष्ठ लोक जर खालून जर सर्वे करून जर तटस्थपणे माहिती घेत नसतील तर याचा उपयोग काय ना, हे साटेलोटे असणारे लोकांचंच हे होणार आहे. शेवटी मग निर्णय घेण्यात आला की जर आपल्याला इतर पक्षातले इतर नेते आपल्याला जर सर्वे करून आपल्याला बोलवत आहेत, हे करतायत, मग त्या इथल्या राजकारणा कंटाळून मी सरळ मग निर्णय घेतलेला आहे. डायरेक्ट शिंदे साहेबांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं, त्यांच्या थ्रूच त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांची जी कामं चालली आहेत आणि पुढे आणि विभागामध्ये विकासाची कामं 2-3 वर्ष ठप्प झालेली होती. म्हणजे जी सार्वजनिक कामं असतात लोकांची उपयोगी रोजच्या जीवनातली, म्हणजे सकाळ गटार संडास वॉटर मीटर गटार लटार हे जी कामं असतात ती झालेली नाही, ती होणं गरजेचं आहे. लोक त्रस्त आहेत आणि ह्या लोकांना एक विश्वास वाटत होता, पूर्वी सगुणाईने कामं केली ती ठप्प होती, ती आता कुठेतरी ते परत आले तर होऊ शकतील, हे लोकांचं एक आश्वासक वाटत होतं आणि लोकांच्या मनात ते होतं. लोकांनी मला सांगितलं होतं, लोक म्हणायचे सुद्धा. त्याप्रमाणे मग म्हटलं जाऊया, लोकांचा विकासासाठी गेलेलं बरं आहे. विकास इथे होऊ शकतो, इथे गेल्यानंतर विकास होऊ शकतो लोकांच्या कामाच्या दृष्टिकोनानं. मग निर्णय घेण्यात आला. शिंदे गटामध्ये आता तुमची पुढची भूमिका काय असणार, म्हणजे काम करण्याची पद्धत कशी असणार? जशी उभाटा गटात होती तशी असणार की थोडी वेगळी? उभाटा गटा होती तशीच असेल, पण थोडीशी वेगळी. इथे कसं माझ्यावर कोणाचा दबाव नसणार आहे, मी स्वतंत्र असणार काम करायला, त्यामुळे मला मोकळीक असणार इथे काम करण्याची. इथे तुम्हाला कोणाचा दबाव होता ते तुम्ही सांगत नाही, नेमकं नाव फोडत नाही की कोणाचा दबाव खाली होता? नाव फोडत नाही, इथली पद्धत कशी, ह्याला विचार त्याला विचार, मला सांगा, हे कुठेतरी बंधनं यायची. ती इथे मला वाटतं बंधन नाही आहेत. मला सांगितलेलं आहे तुमच्याकडे कुठलंही बंधन नसणार इथे. म्हणजे तुम्ही इथे स्वतंत्र आहात? इथे स्वतंत्र आहे. मग येणाऱ्या महानगरपालिकेसाठी तुम्ही सज्ज आहात का? हो. इकडची स्थानिक जनता तुमच्या सोबत आहे का? हो, जरूर आहे. हे होते शगुन नाईकजी, जे माजी नगरसेवक उभाटा गटाचे आहेत. यांनी तयारी ठेवली आहे महानगरपालिकेची.
आपण त्यांच्याशी खास बातचीत केली होती. विजय साखरेसह राकेश कदम, कौल महाराष्ट्राचा.